महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेचा मंगळवारी दुसरा दिवस होता। मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर हजारोंच्या उपस्थितीत नंदीध्वजांचा अक्षता सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। यात्रेच्या पहिल्या दिवशी सिद्धेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर सकाळी 8 वाजता उत्तर कसब्यातील हिरे हब्बू यांच्या निवासस्थानी मानाच्या पहिल्या नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली। अन्य 6 नंदीध्वजांचीही पूजा झाली। अक्षता सोहळ्यासाठी मानाचे 7ही नंदीध्वज मिरवणुकीने मार्गस्थ झाले। मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या पालखीचं आणि त्यापाठोपाठ असलेल्या नंदीध्वजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। सिद्धेश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर तलावात योगदंड व नंदीध्वजांची हळद काढण्याचा सोहळा झाला। तब्बल 22 तास चाललेल्या अक्षता मिरवणुकीची सांगता बुधवारी सकाळी 6 वाजता उत्तर कसब्यातील हिरे हब्बू यांच्या वाड्यात झाली। मंदिर परिसरातील अमृतलिंगाची पूजा केल्यानंतर यात्रेतील मानकरी हिरे हब्बू व देशमुख परिवाराच्या वतीनं दुर्डीची पूजा केली जाते। राजशेखर हिरेहब्बू व सुदेश हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। ई सकाळसाठी रामदास काटकर, सोलापूर।